गॅस जो आहे त्या गॅसवर पृथ्वी गोल फिरते. जसं रेल्वेचं इंजिन असतं कोळशाचं, ते एकसारखा कोळसा टाकतात, त्यामुळे ते पेटलेलं आहे. त्या वाफेवरती रेल्वेचं इंजिन पुढं जातं. तसं पृथ्वी एकसारखी स्वतःभोवती गोल फिरत आहे. जेव्हा पृथ्वीच्या वर सूर्याची प्रखर किरणे पडत असतात. सूर्याची किरणं पृथ्वी जेव्हा जोरात पडतात नाही का प्रखर, त्यावेळेस पृथ्वीच्या पोटामधील अग्नी हा भडकत असतो. पृथ्वीच्या पोटातला अग्नी भडकतो, उष्णता पडली ना सूर्याची. तसेच जेव्हा पृथ्वीच्या आतमध्ये पोटामध्ये प्रचंड उष्णता भडकलेली असते, त्यावेळेस पृथ्वीच्या वर जमिनीवर भेगा पडत असतात. जेव्हा ते अग्नी भडकतो तेव्हा पृथ्वीवर जमिनीला भेगा पडतात, जमीन फाटत असते, भूकंप धरणीकंप होत असतात. त्याचप्रमाणे ज्वालामुखी होऊन पृथ्वीच्या पोटामधील वायू ही बाहेर पडत असते. तसेच पृथ्वीच्या पोटामधील उष्णतेमुळे पृथ्वीच्या वर जमिनीवर सर्व प्रकारच्या वनस्पती या जिवंत राहत असतात. म्हणजे पृथ्वीच्या पोटात जी पोकळी आहे त्याच्यात 11वा पंचमहाभूत कोळसा, हे कोळसा बनूनच आहे, ते कायम पेटलेलं आहे. त्याच्यामुळं पृथ्वी अग्नी वायू येथे झाला ना गॅस, त्यामुळे पृथ्वी फिरते. आणि ते पृथ्वी जेव्हा सूर्याची किरणं त्याच्या पृथ्वीवर जोरात पडतात नाही का प्रखर, त्यावेळेस ती अग्नी भडकतो, पृथ्वीच्या पोटातला अग्नी भडकतो. मग त्यावेळेस पृथ्वीवरती भेगा पडतात, जमीन फाटती. आणि जेव्हा जास्त गॅस तयार होईल आतमध्ये तेव्हा ज्वालामुखी होतो, म्हणजे पृथ्वीच्या पोटातली सगळी घाण बाहेर पडते. आलं का लक्षात? जेव्हा पृथ्वीच्या पोटात जास्त घाण जमा होते ना तेव्हा ज्वालामुखी होतो त्या उष्णतेमुळं, आणि ते सगळं पृथ्वीच्या बाहेर फेकल्या जातं. त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. आणि पृथ्वीच्या वर जे उष्णता आहे त्याच्यामुळे पृथ्वीच्या वरती ज्या वनस्पती उगवतात वनस्पती, त्या वनस्पती त्याच्यामुळे जिवंत आहेत. कशामुळं? सूर्याच्या उष्णतेमुळे हे झाडं झुडपं वनस्पती या जिवंत आहेत. पृथ्वीच्या जमिनीवर समुद्र असतो, आहे का नाही? पृथ्वीच्या जमिनीवर समुद्र असतो, आहे ना? दररोज दुपारी ते हे करत जा 5-5 मिनिटांनी. दररोज दुपारी जेव्हा सूर्याची प्रखर किरणे समुद्राच्या पाण्यावर पडतात नाही का, दुपारची 12 वाजता बघा सूर्याची किरणं समुद्राच्या पाण्यावर पडतात. प्रखर किरणं पाण्यावर पडतात तेव्हा पृथ्वीच्या पोटामधील स्त्री प्रमुख 11वे पंचमहाभूत कोळसा यांच्यामुळे निर्माण झालेला अग्नी हा भडकत असतो. अग्नी भडकतो. सूर्याची किरणं समुद्रावर पडली की पृथ्वीच्या पोटातला अग्नी भडकतो. त्या अग्नीच्या भडकण्याच्या उष्णतेमुळे त्या उष्णतेची वायू ही पृथ्वीच्या जमिनीच्या वर येते नाही का. गॅस जमिनीच्या वर येतो ना, त्या वाफेमुळे वायूमुळे समुद्राचे पाणी वर उचलले जाते नाही का. समुद्राचं पाणी वर उचलतं दुपारचं, त्यावेळेस समुद्रास भरती आली आहे असे आपण समजतो. समुद्राच्या वरती जेव्हा सूर्याचं किरण पडतात तेव्हा त्या गॅसमुळं समुद्राच्या पाणीवर उचलल्या जातं. त्याला आपण काय म्हणतो, समुद्राला भरती आली. त्यावेळेस समुद्राचं पाणी हे खवळलेलं असतं असं नाही का. समुद्राच्या पाणी वर उचलले जात असते त्यावेळेस समुद्रात भरती आली आहे अशी आपण समजतो नाही का. समुद्राला भरती आली.
व जेव्हा सायंकाळी हा मग